हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत अतिशय औषधी गुणधर्म असलेली कंटोल्याची भाजी। ही भाजी रानभाजी असल्यामुळे फक्त पावसाळ्यातच मिळते। ही भाजी खाल्ल्याने डायबिटीज, हाय बीपी, वेट लॉस, हार्ट डिसीज आणि कफ ह्यासाठी भरपूर उपयोगी आहे। ह्या भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। मी 1/2 किलो कंटोले घेतलेत। तर ह्या कंटोल्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण ह्याला जे काटे आहेत तर त्याच्यामध्ये धूळ जाऊन बसते। तर आपल्याला व्यवस्थित कंटोले धुवून घ्यायचे आहेत आणि पुसून घ्यायचे आहेत कपड्याने। आता ही कंटोले आपल्याला असे मधून कापायचे आहेत आणि त्याच्या आतमध्ये ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, कारण त्या कडक असतात। जे कवळे कंटोले त्याच्यामध्ये काही कडक बिया नसतात, तर तुम्ही ते तसेच कट करू शकता। पण ज्यांच्या कडक बिया आहेत, ज्या लाल झाल्यात, त्या आपल्याला काढून घ्यायच्यात आणि मग ही भाजी कट करायची आहे। हे बघा, हे अशी कट करायचे। चाकूपेक्षा तुम्ही जर हे स्लायसरने जर बिया काढण्यासाठी वापरलं ना, तर याने खूप पटकन होतं ते बिया काढून। हे बघा, आणि हे बघा, कंटोले आपण बारीक कट करून घेतले आहेत, त्यातल्या बिया काढल्यात आणि व्यवस्थित कट करून घेतल्यात। आता हे आपण ठेवून देऊया साईडला। आणि 2 कांदे आपल्याला पाहिजेत, त्याला बारीक कट करून घेऊया। आपल्याला पहिले कंटोले थोडे वाफून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी मी पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकले आणि त्यामध्ये आपल्याला कंटोले टाकायचे आहेत। कंटोले थोडेसे 5 ते 10 मिनटं आपल्याला एकदा 2-3 वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला भाजीमध्ये पाणी मिक्स नाही करायचं आहे। त्यामुळे थोडेसे अर्धवट शिजून घ्यायचे आहेत कंटोले पहिले। तर तेलात मी टाकलेत कंटोले, थोडंसं झाकण ठेवून आपल्याला थोडेसे वाफून घ्यायचे आहेत। आपले कंटोले थोडेसे शिजलेत, तर चला आपण हे बाजूला काढूया। आणि मी परत त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकले आहे। आपल्याला थोडासा लसूण घालायचा आहे ठेचलेला, आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे। ही भाजी अतिशय झटपट बनते। आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया यामध्ये। 2 मीडियम साईजचे कांदे आहेत हे। कांदा थोडासा लाल होऊन द्यायचा आपल्याला। कांदा थोडा परतून झाला आहे, तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा धणे पावडर टाकायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला कंटोले यामध्ये टाकायचे आहेत। परतून घ्यायची भाजी। आता चवीपुरतं मीठ टाकूया आपण यामध्ये। ह्या मिठानेच ह्या भाजीला थोडंसं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजून निघते। त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी टाकायची काही गरज नाही आहे। मीठ टाकून झाल्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे आपल्याला। आणि ही भाजी आता जवळपास शिजली आहे, तर आपल्याला याच्यामध्ये थोडी चिंच घालायची आहे। चिंच घातल्याने ह्या भाजीची पौष्टिकता अजूनच वाढते आणि थोडीशी चव पण आंबटसर लागते। तर ही भाजी तशी थोडीशी कडवट असल्याने चिंच टाकल्यामुळे हिची चव बदलते। आता आपले कंटोले शिजलेत, तर लास्टला आपल्याला थोडंसं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ही भाजी आपण चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा नुसतं वरण भातासोबत पण खाऊ शकतो। अतिशय चविष्ट लागते। तुम्ही नक्की बनवून बघा आणि जर ही रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये।